मागच्या मॅचमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करतोय. बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॅट्समन त्या मॅचचा सर्वेश पाटील. लगातार 3 षटकार आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. कुणाल महांगडे कृष्णामाई एक्वाचे मालक यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान बहाल करतोय. कुणाल महांगडे. सामना चालू करायचा आहे. वेळ फार कमी राहिलेला आहे. गुप्तेश्वर 11 वर्सेस एकविरा 11. तीन ओव्हरचा सामना आहे. विनंती असेल सर्व खेळाडूंना आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे, तर बॅड लाईटच्या अगोदर सामना झाला तर खूप चांगलं होईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवायची आहे. सामना चालू होतोय. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज गुप्तेश्वर 11 या संघाकडून मनोज मांढरे आणि जितू गायकवाड. दोन्ही खेळाडू जय हनुमान क्रिकेट क्लब मालकंपेट या फुल पिच टीमचे उत्कृष्ट खेळाडू. आज हॅपीच्या आणि वयस्करी आहेत. आज या हॅपीच टुर्नामेंटसाठी दोन्ही खेळाडू आलेत मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय तो मनोज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो जितू गायकवाड. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंनी खूप सुंदर चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु एकविरा 11 या संघाकडे जमेची बाजू आहे की आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू आर के फौजी गोलंदाजी मार्कमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय आणि फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. पाहायचं या सामन्यामध्ये कोण विजय होते. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. पाहायचं किती धाव मिळत आहे. डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 धाव मिळेल. धावांचा श्री गणेश केला 1 धावाने. पहिला चेंडू एकच धाव मिळते. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होते का पाहायचं. झेल सुटलाय. कुठेतरी मिसजज झालंय क्षेत्ररक्षकाकडून. खूप मोठी विकेट मिळाली असती, परंतु विकेट दान होतंय. कुठेतरी याचा पुढचा चेंडू पाहतो आपण. खूप सुंदर अशी गोलंदाजी आर के फौजी या गोलंदाजी को आपण पाहतोय. अंपायरचा येतोय अतिरिक्त चेंडूचा इशारा. दंडित केले जाते गोलंदाजाला. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. आर के फौजी मनोज याला थोडंसं पाहायला मिळतं. आपण थोडं फंबलिंग होतं. खेळून काढलं जातंय. कुठेतरी चेंजेस करावे लागतील. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं षटक वैयक्तिक पहिलं आणि पॉवर प्लेचं पहिलं घेऊन आले ते एकविरा 11 या संघाकडून. एकविरा 11 संघ बाप्पू महांगडे या संघाचे संघमालक. पुढचा चेंडू यॉर्क स्वरूपाचा खूप सुंदर असा चेंडू पाहतोय आपण. एकच धाव मिळेल. धाव संख्येत 1 ने वाढ होतीये. धाव संख्या पोहोचतीये 5 आकड्यावरती. पसरणी प्रीमियर लीगचं पर्व पाहतोय आपण 5 आणि धाव संख्या देखील पाहतोय 5. पुढचा चेंडू जितील गायकवाड पहिला चेंडू फेस करतील आरकेच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय का पाहायचे सीमारेषे पार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार येतोय खणखणीत जितू गायकवाड यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. 1 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 9. 3 षटकांचा खेळ आहे. शिल्लक 2 षटक. शिल्लक 12 चेंडू आहेत. 12 चेंडू आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 12 चेंडू आणि किती धावा अडवण्याचा प्रयत्न केला जाईल एकविरा 11 या संघाकडून. नवीन गोलंदाज DM गोलंदाजी मार्कवरती
मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं खूप सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु स्ट्राईकवरती आपण पाहतोय एक उत्कृष्ट फलंदाज मनोज मांढरे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये थोडंसं हात बांधून ठेवले होते आर के फौजी यांनी, परंतु या षटकामध्ये नक्कीच त्यांना हात खोलावे लागतील, चांगले फटके खेळावे लागतील विजय खेचून आणायचा असेल तर, कारण की पुढच्या टीममध्ये सुद्धा खूप चांगले फलंदाज आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला फेकून दिले. पाहायचं काय होतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पहिला चेंडू आणि पहिला हादरा. ओटी विकेट पहा पडते. बॅक टू पवेलियन परतावं लागेल मनोज मांढरे याला. खूप सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती पहिली मोठी विकेट एकविरा 11 या संघाला मिळती आहे. गुप्तेश्वर 11 संघाचा मोठा धक्का बसतोय. पसरणी प्रीमियर लीग पर्व पाहतोय आपण. अंतिम दिवस पाहतोय. या अंतिम दिवसामध्ये आज 5 संघ बक्षीस पात्र झालेले आहेत. या 5 संघामधील हा आपण सामना दुसरा पाहतोय. एकविरा 11 वर्सेस गुप्तेश्वर 11. तर गुप्तेश्वर 11 आणि एकविरा 11 या संघातील जो संघ विजयी होईल तो टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचेल. पाहायचं आहे कोणता संघ विजयी होतोय. 3 षटकांचा हा सामना आपण खेळतोय. 3 षटकामधील दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रगतीपथावरती दुसरा चेंडू पाहायला मिळतोय धनंजय महांगडे यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण मैदानामध्ये. राईट हँड गोलंदाज धनंजय, पण फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज पाहतोय वाजिद. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाजिद बागवान फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकवरती आले ते अष्टपैलू खेळाडू जितू गायकवाड. चेंडू गॅपमध्ये खेळून काढला. मिसफिल्ड झाली आहे थोडीशी. 2 धावा मिळत आहेत खेळपट्टीवरती. 2 धावा काढण्यात यशस्वी ठरतात दोन्ही फलंदाज. जितू गायकवाड नक्कीच चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज DM आणि दुसरी विकेटचं पतन होत आहे. मोठी विकेट. बॅक टू पवेलियन जावं लागेल माघारी जितू गायकवाड यांना. नक्कीच त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या गुप्तेश्वर 11 या संघाला, परंतु अपेक्षा कुठेतरी पूर्तता कमी करतायत. परंतु आपण पाहतोय एकविरा 11 या संघाकडून खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये देखील DM याने खूप सुंदर गोलंदाजी केली. या मॅचमध्ये देखील सुंदर गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती स्पीडअप घ्यायचं आहे. अथर्व पळत जायचं. अथर्व गायकवाड नवीन फलंदाज. धावसंख्या झाली ती 12. माजी सरपंच बाबुराव शिर्के आणि बजरंग 11 या संघाचे संघमालक यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर मंगेश महांगडे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप स्वागत करण्यात येत आहे. अंपायरचा इशारा येतोय. जाऊ दे मॅचमध्ये अंपायरचा इशारा वाईटचा येतोय. अतिरिक्त धाव मिळते आहे गुप्तेश्वर 11 या संघाला. पुढचा चेंडू DM स्ट्राईकवरती आहे. अथर्वच्या बॅटमधून पाहतोय आपण सुंदर असा फटका खेळला गेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतो आणि झेल देखील होते. खूप सुंदर इफेक्ट पाहायला मिळतोय मैदानामध्ये आबा महांगडे
आबा याने खूप सुंदर असा झेल घेतलाय. तिसरी विकेट या ओव्हरमधील आपण पाहतोय. आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 13. ही धावसंख्या धावफलकावरती लागतात. नवीन फलंदाज आपण पाहतोय संजय सनस. जय हनुमान क्रिकेट क्लब मालकमपेट या संघाचे एक जुने खेळाडू, परंतु स्ट्राईकवरती आपण पाहतोय वाजित. आबायाचा पुढचा चेंडू, परंतु खूप सुंदर असा फटका खेळून काढलाय वाजितने. पाहूयात किती धावा मिळतात. आबा महांगडे. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी आबाची. पर्व 5वे पसरणी प्रीमियर लीग पर्व 5वे या 5व्या पर्वासाठी आपण खूप सुंदर असं आयोजन पाहतोय मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती 15. 4 विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंतिम षटक पाहतोय आपण मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्या. पंचांना विनंती आहे, आपला खूप वेळ जातोय. अजून 3 मॅचेस होणार आहेत. फायनल एका ओव्हरची खेळावी लागेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाजाचं नाव. नवीन फलंदाज, बॅटर्स नेम प्लीज. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल. मिळतील 2 धावा. आणि सूरजची विकेट रनआउटच्या स्वरूपात पाहतोय. गुप्तेश्वर 11 अजून एक धक्का बसतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अभिजित मांढरे यांचा आवाज आपण ऐकत होतो. या दिवसामध्ये अंतिम दिवस पसरणी प्रीमियर लीग पर्व 5वे या दिवसातील अंतिम क्षण आपण आता थोड्या वेळातच पाहणार आहोत. कोण ठरणार आहे या पर्वाचा विजेता, कोण ही 1 नंबरची ट्रॉफी घेऊन जाणार आहे, पाहायचं आहे आपल्याला. खूप सुंदर असं आयोजन आणि या आयोजनामध्ये बक्षिसांची लयलूट पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज पुढचा चेंडू पाहतोय आपण संजयच्या बॅटमधून. खूप सुंदरसा फटका आला. किती धावा मिळतात पाहायचंय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. आणि 3 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत का पाहायचंय. किती धावा आहेत पंच आत्ताच्या. चार का 3. 4. आत्ताच्या 3 धावा मिळतील. ठीक आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 24 आणि 25 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते एकविरा 11 या संघासमोर. एकविरा 11 या संघाला जिंकण्यासाठी 25 धावा बनवायच्या आहेत. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं टॉप 5 मध्ये जेव्हा संघ पोहोचले त्याच्यानंतर आपण चिठ्ठ्या उडवल्या होत्या. त्या चिठ्ठ्यामध्ये बजरंग 11 हा संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. यानंतर आपल्याला 2 संघ उर्वरित मिळतील. त्याच्यामध्ये
शंभू 11 देखील टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो देखील टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचेल. सामना चालू करायचा विनंती आहे गुप्तेश्वर 11 या संघाला आणि एकविरा 11 संघाने आपले 2 खेळाडू मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. पसरणी प्रीमियर लीग पर्व 5वे भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या पर्वातील हा अंतिम दिवस. या पर्वासाठी लीगसाठी आपल्याला जे पारितोषिक मिळाले प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रक्कम 51,000 रुपये रोहित दादा वाडकर आणि अभिजित भैया मस्कर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 41,000 रोख रक्कम डॉक्टर सूरज बाजीराव महांगडे. त्यानंतर तृतीय पारितोषिक जे आहे ते आनंददादा चिरगुटे पश्चिम भाग नेते यांच्याकडून मिळालेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 21,001 रुपये गणेश शिर्के पाटील युवा उद्योजक. पंचम क्रमांकाचं पारितोषिक आहे रविकांत दादा महांगडे वैभव पेवरचे मालक. धाव फलकावर धावा लागल्या तर 24-25 धावांचं लक्ष आहे. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात एकविरा 11 या संघाकडून विक्रम महांगडे बापू आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण RK फौजी. पहिला चेंडू आणि निर्धाव स्वरूपात येतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी. धाव फलकावर धाव लागतात 1. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. अभि शिर्के अभय 11 या संघाचे संघ मालक परंतु गुप्तेश्वर 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अभि धन्यवाद नितीन महांगडे. अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आपण या सामन्याचं विश्लेषण ऐकलं. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 2 धावा धाव फलकावर एकविरा 11 विजयापासून अवघ्या 23 धावा दूर. 25 धावांचं असेल लक्ष. अतिशय माफक धावसंख्या. RK फौजी मैदानाच्या आतमध्ये तैनात. या दरम्यान येतो एक वाईड बॉल. पंचांचे हात जमिनीला समांतर. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका थेट पार्किंग लॉट मध्ये. सीमारेषे पार षटकार. अवघ्या 25 धावांचा पाठलाग करत असताना ही सुरुवात अतिशय साजेशी सुरुवात. लाजवाब ब्लास्ट RKच्या माध्यमातून. यानंतर होईल या सामन्यातील विजेता संघ आणि शंभू 11 या 2 संघांमध्ये नशिबाची चिठ्ठी. या नशिबाच्या चिठ्ठीतून एक संघ दाखवला येईल थेट फायनलमध्ये तर दुसरा संघ करेल बजरंग 11चा सामना. 9 धावा धाव फलकावर पहिलं षटक प्रगती पथावर.
या दरम्यान अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मिळेल सिंगल. दहा धावा धावफलकावर, केवळ 15ची असेल गरज. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी, 13 बॉल 15. चला जलद गतीने सामना सुरू ठेवायचा आहे. अजून 2 सामने खेळवायचे, महत्त्वाचे 2 सामने अजूनही बाकी आहेत, एक क्वालिफायरचा आणि एक फायनलचा. ही इलिमिनेटरची लढत आपण पाहतोय. इलिमिनेटरमधून जो संघ जिंकेल तो येईल नशिबाच्या चिठ्ठीमध्ये. नशिबाची चिठ्ठी अर्थात शंभू 11 आणि या सामन्यातील विजेता संघ. या दरम्यान 11 धावा धावफलकावर सलामीची जोडी RK फौजी आणि विक्रांत मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात. गोलंदाजीसाठी येणार कोण हे मात्र पाहावं लागेल. राहुल गोलंदाजीसाठी सज्ज, विजयासाठी 12 चेंडू, 14ची गरज. RK आणि विक्रांतची जोडगोळी, विक्रांत स्ट्राईकवर दाखल. एकविरा 11 संघाची बांधणी विक्रांतच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या केली गेली आणि तो संघ निश्चितपणे सांघिक कामगिरीच्या जोरावर इथपर्यंत मजल मारलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, राहुल डाऊन द बॉल, पकडली. ओहो, कॅच ड्रॉप, डिझास्टर मुवमेंट, ब्रेनफेड मुवमेंट, मेल एक सिंगल. कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे हे मात्र पाहावं लागेल. टेक कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथं मात्र झेल सुटलाय. तो झेल सुटलाय तरी कोणाचा, तर विक्रांत महागडे. आक्रमक धडाकेबाज फलंदाज आणि अंतिम क्षणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णायक क्षण आहेत. या क्षणांमध्ये केल्या गेलेल्या छोट्या छोट्या चुका आपल्याला महागात पडू शकतात. हो, वॉट स्ट्रोक, हाय हँड हँडसम. इथं मात्र लांबी मिळत नाहीये. जितुल गायकवाड डाऊन द बॉल, जल्लोष पाहायला मिळतोय. जितुल गायकवाड यांचा अभय शिर्के अर्थात अभय 11चे सर्व संघ मालक राजीव शेठ शिर्के यांचे चिरंजीव यांचा देखील जल्लोष पाहायला मिळतोय. जितुल यांनी टिपला एक लाजवाब झेल. RK बॅक टू पवेलियन. सामना अजून जिवंत आहे, सामन्यामध्ये आव्हान अजून जिवंत आहे. गुप्तेश्वर 11 संघ अजूनही हार मानलेला नाही. लढवय्याचा अप्रोच पाहायला मिळतोय आणि अप्रोचच तुम्हाला शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्याचं काम करणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनराज DM पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत. 10 चेंडू 13ची गरज, 10 चेंडू 13चं समीकरण. राहुलची लाजवाब गोलंदाजी. विचार करा, मागील चेंडूवर जर राहुल यांनी विक्रांतचा तो झेल टिपला असता तर मित्रांनो या सामन्याचं चित्र काय असतं, संपूर्ण चित्र पालटलेलं असतं मित्रांनो. एक कॅच संपूर्ण मॅचचं चित्र पालटू शकतो. एक कॅच ड्रॉप संपूर्ण मॅचचं चित्र बिघडवू शकतो. ही आहे क्रिकेटची किमया. क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर म्हटलं जातं ना. अतिशय मोठमोठे फटकेबाजी करत RK यांनी आतापर्यंत संघाला वर्चस्व प्रस्थापित करून दिलं होतं. यावेळी मात्र विकेटचं पतन. आणखी एकदा मोठा फटका, मनोज मांढरेचा एफर्ट, परंतु एफर्ट पडतोय कमी. धनराज DM डिपॉझिट केला चेंडू थेट प्लॉटमध्ये, सीमारेषे पार षटकार. 18 धावा धावफलकावर, 9 चेंडू 7ची गरज. अमोल महागडे यांच्याकडून राहुल यांच्या प्रत्येक विकेटला 501 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. केवळ 7ची असेल गरज. 7ची गरज असताना मैदानाच्या आत पाहूयात काय होतंय. धनराजने ठोकला एक जबरदस्त षटकार. षटकाराने जाहीर केलं आपलं आगमन. या दरम्यान मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. अतिशय सुंदररित्या चाललेला सामना. या सामन्यामधील विजय तुम्हाला फायनलपासून केवळ 1 पाऊल दूर ठेवणार आहे. 1 पाऊल तुम्ही फायनलच्या जवळ जाऊन पोहोचणार आहे. चला जलद गतीने सामना सुरू ठेवा. 20 धावा धावफलकावर लागत आहेत. अजून केवळ 5ची गरज असेल 8 चेंडूंच्या पाठीमागे. पाहूयात याच षटकामध्ये सामना संपेल का. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. अजूनही 1 धावेची असेल आवश्यकता. धनराजचं सेलिब्रेशन पाहतोय आपण.
शंभू 11चे कर्णधार लगेचच कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. शंभू 11 कॅप्टन. त्याचबरोबर एकविरा 11 संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. एक प्रतिनिधी पुढे यायचंय. जवळजवळ काही क्षणांच्या औपचारिकताच बाकी आहे. शंभू 11चे कॅप्टन तसेच एकविरा 11चे प्रतिनिधी पुढे या. चिठ्ठीतून फायनलचा मानकरी ठरेल. चिठ्ठीतून जो एक संघ पुढे येईल तो थेट फायनलमध्ये खेळेल. या दरम्यान विकेट आली आहे. सामना अजून सुरू आहे. शंभू 11चे कर्णधार. लास्ट कॉल असेल. केवळ एका धावेची आहे गरज. 6 बॉल 1 ची गरज. अभिजित भैया मस्कर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी टी शर्ट्स त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकामध्ये देखील त्यांचं योगदान आहे. त्याचबरोबर पंकजी चव्हाण यांचं देखील होतं शुभ आगमन. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे. प्रेमाचे 2 शब्द आणि स्वागताचे 2 शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे. मनपूर्वक सहर्ष स्वागत मान्यवरांचं. 6 चेंडू 1 ची गरज. अजूनही आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न गुप्तेश्वर 11 संघाचा. लढवय्याचा अप्रोच पाहायला मिळतोय. शंभू 11 आणि याही पुन्हा एकदा विनिंग स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. जेल सुटतोय. विजयी धाव घेऊन जाते फायनलच्या दिशेने 1 पाऊल पुढे. कॅप्टन लगेचच यायचंय कॉमेंट्री बॉक्स जवळ. नशिबाची चिठ्ठी होईल. चिठ्ठीतून ठरणार कोण ठरेल फायनलचा सामना खेळणारा संघ. शंभू 11चे कॅप्टन लवकरात लवकर यायचे. अभिजित भैया मस्कर यांच्या हस्ते आपण या चिठ्ठीचा सन्मान करूयात. चिठ्ठी काढूयात. अभिजित भैया मस्कर यांच्या हातून आपण ठरवूयात फायनलचा मानकरी. कोणता एक संघ नशिबाच्या जोरावर जाणार फायनलमध्ये. अर्थातच आतापर्यंतची लढाई ही त्यांची मेहनतीवरची आहे. परंतु आता त्या मेहनतीला नशिबाची जोड मिळणार आहे. आणि ती नशिबाची जोड लाभणार कोणाला. नशिबाची साथ लाभणार कोणाला. कोणता संघ जाणार थेट फायनलमध्ये. कोणता संघ लढणार थेट 6 फुटी ट्रॉफीसाठी. आणि कोण लढणार बजरंग 11 विरुद्ध शंभू 11 की एकविरा 11.